brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्ष हे पूर्णपणे शॉकमध्ये आहेत. त्यांना हे निकाल पूर्णपणे अनपेक्षित होते. त्यांच्याकडनं ज्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसने थेट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरतीच शंका उपस्थित केली आहे. शरद पवारांनी मोजून मापून प्रतिक्रिया दिली आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये मला पुन्हा एकदा मी रस्त्यावर उतरेन, पुन्हा एकदा मी नव्याने पक्ष उभा करेन. उद्धव ठाकरेंकडनं सुद्धा साधारणतः काँग्रेसला साजिशी अशा पद्धतीचीच एक भूमिका आलेली आहे. त्यांचंही म्हणणं आहे की कुठेतरी काहीतरी गडबड आहे आणि त्या संदर्भामध्ये एकत्रितपणे जॉईंटली विरोधी पक्षांनी काम केलं पाहिजे. दुसरीकडे सत्ताधारी पक्ष सुद्धा या बाबतीमध्ये अनेक पक्ष म्हणजे खरं तर त्याच्यामधले अनेक नेते जे माझ्याशी बोलतायत त्यांना सुद्धा हे निकाल काहीसे धक्कादायक वाटतायत. महायुतीकडे वातावरण झुकलं होतं हे जरी मान्य केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला 133 जागा आणि ऑलमोस्ट 90% स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीचा आलाय त्याच्यामुळे सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण हे निकाल अपेक्षित होते का? महायुतीकडे वातावरण झुकलं होतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडी एवढ्या त्यांचा निकाल एवढा अनपेक्षितपणे खाली कसा गेला? त्यांचा निकाल त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांना सीट्स का नाही निवडून आणता आल्या? आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे की महाविकास आघाडीतल्या दोन नेत्यांचं त्यांच्या पक्षाचं पुढे भवितव्य काय असू शकतं या सगळ्या मुद्द्यांवरती मला चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि ॲक्टिव्हिस्ट निखिल वागळे जॉईन झालेले आहेत. वागळेंचा निखिल वागळे लाईव्ह हा कार्यक्रम अनेक प्रेक्षक त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बघत असतातच, पण आज ते माझ्या विनंतीवरनं खास माझ्याबरोबर या बाबतीमध्ये त्यांचं विश्लेषण ठेवणार आहेत. त्यांच्याकडनं आपण अनेक गोष्टी समजून घेऊया. पण सगळ्यात आधी वागळे सर, आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आधी एकदा बोललो होतो, ज्या दिवशी निकाल लागले होते त्या दिवशी संध्याकाळीच, आणि त्या दिवशी एक्झिट पोल्सवरती तुम्ही जे काय बरसला होतात की हे एक्झिट पोल म्हणजे कसं चुकीचं दाखवत होते वगैरे, आणि एक्झॅक्टली तेच एक्झिट पोल, त्यातले काही एक्झिट पोल हे खरे पण ठरले यावेळेस. हा जो काही एक 180 डिग्री सगळा हा जो काही बदल झाला 4 महिन्यामध्ये, तुम्ही कसं बघता? म्हणजे तुम्हाला कुठेतरी वातावरण महायुतीकडे झुकल्यासारखं वाटत होतं का? मधल्या काळामध्ये जेव्हा आपण चर्चा केली होती तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला असं वाटत होतं, पण असं झुकल्यासारखं वाटत होतं का? आणि त्याची कारणं काय वाटत होती तुम्हाला? साहिल, तू असं म्हणालास की विरोधक शॉकमध्ये आहेत, सत्ताधारी जे होते तेही काहीसे शॉकमध्ये आहेत. आज 3 दिवस उलटल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं, माझं निरीक्षण असं आहे की अख्खा महाराष्ट्र शॉकमध्ये आहे. माझ्या मते हे निकाल धक्कादायक आहेत. आणि दुसरा अत्यंत जबाबदारीने महत्वाचा शब्द मी वापरतोय, हे निकाल धक्कादायक आहेत आणि संशयास्पद सुद्धा आहेत. आज योगेंद्र यादव यांनी इंडियन एक्सप्रेसला आर्टिकल लिहिलंय आणि त्यांनी या निकालातून जे प्रश्न उभे राहतात ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय. उत्तर माझ्याकडे नाहीत, योगेंद्र यादवांकडे नाहीत किंवा कुणाहीकडे असतील असं मला वाटत नाही. पण जे वारं वाहत होतं, म्हणजे आपण, तुला आठवत असेल तर या मतदानापूर्वी एकदा चर्चा केली होती महाविकास आघाडीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्याबद्दल, आणि मी सुद्धा महाविकास आघाडीवर टीका केली होती. पण तरी सुद्धा मला असं वाटत होतं की महाविकास आघाडी 2 पावलं का होईना पुढे आहे. महायुती जिंकण्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. निवडणुकीत कोणीही जिंकू शकतो, निकाल बदलू शकतो, ऐनवेळी फेरबदल होऊ शकतो. राजदीप सरदेसाई सांगत होते महायुतीला एज आहे वगैरे, मला असं वाटलं नव्हतं अजिबात. माझे यावेळेचे सर्व अंदाज जे होते ते उद्ध्वस्त झालेले आहेत. एकही अंदाज बरोबर आलेला नाही. आणि ज्या प्रकारचं यश, एवढं मोठं यश महायुतीला मिळालेलं आहे, माझ्या मते हे धक्कादायक आहे. महायुतीचा विजय धक्कादायक नाहीये. अटीतटीची लढाई होती, महायुतीला बहुमत मिळालं असतं आणि महाविकास आघाडीला 90-100 जागा मिळाल्या असत्या तरी सुद्धा स्वीकारणं अवघड नव्हतं. पण एवढं मोठं यश, म्हणजे मी आकडे बघत होतो, 1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अगदी आपण बघितलं 85-90 पर्यंत काँग्रेस प्रबळ होती, काँग्रेसचा एक हाती वर्चस्व होता. पण यावेळी
भाजप आणि त्यांच्या महायुतीला जे यश मिळालंय ते याहीपेक्षा जास्त आहे. म्हणजे 2014 साली भाजपला 123 जागा मिळाल्या होत्या. 2019 साली या दोन्ही वेळेला मोदींची लाट असून मोदी प्रचंड लोकप्रिय असून सुद्धा 2019 साली भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेना आणि भाजप एकत्र असून सुद्धा त्याही पेक्षा जास्त यश 132 जागा भाजपला मिळालेल्या आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या, मोदींपेक्षा जास्त यश मिळवलं असं म्हणणं भाग आहे. आणि तिघांना मिळून जर बघितलं तर 230 पेक्षा जास्त जागा होत आहेत. म्हणजे हा विक्रम आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये. हा भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये तर मोठा विक्रम आहेच, पण महाराष्ट्राच्या एकूण निवडणुकांमध्ये सुद्धा हा प्रचंड मोठा विक्रम आहे. म्हणूनच याला सुनामी म्हटलं जातंय. ही सुनामी कशी आली, का आली, कुणामुळे आली, की यामध्ये काही अदृश्य हात आहे हे शोधून काढायला वेळ लागेल. आता आपण शॉकच्या स्टेटमध्ये आहोत, धक्का बसलेला आहे, यातून बाहेर यायला वेळ लागेल, मग हळूहळू लोक बोलायला लागतील. मी एक गोष्ट तुझ्या निदर्शनाला आणू इच्छितो की एवढं मोठं यश भाजपला आणि महायुतीला मिळालं, राज्यभर प्रचंड सेलिब्रेशन व्हायला हवं होतं, ते का होत नाहीये. मला ज्या ज्या लोकांनी फोन केले त्या लोकांनी सांगितलं की महायुती पुढे आहे वगैरे, ठीक आहे, पण एवढ्या जागा महायुतीला कशा मिळाल्या हे आम्हाला सुद्धा कुठे दिसलं नव्हतं. आमच्या गावात सुद्धा हे दिसलं नव्हतं. महायुतीचे बऱ्यापैकी उमेदवार निवडून येतील असं वाटत होतं, अटीतटीची लढाई असं वाटत होतं, पण एकतर्फी अशा प्रकारचं यश महायुतीला मिळेल असं 1% लोकांना सुद्धा वाटत नव्हतं. पत्रकार वगैरे सोडून दे, पत्रकारांना तर वाटत नव्हतंच. आता निकालानंतर काही लोक म्हणतायत नाही नाही आम्हाला वाटलं होतं. मग त्यावेळेला का बोलला नाही तुम्ही? अरे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे वाटलं नव्हतं तर तुम्हाला काय वाटत होतं? तेव्हा हे सर्वांच्या दृष्टीने अभूतपूर्व आहे, आश्चर्यकारक आहे आणि म्हणूनच हे संशयास्पद सुद्धा आहे. मला तुम्ही एक गोष्ट म्हणालात की ज्या पद्धतीचं वातावरण लोकसभेमध्ये होतं आणि त्याच्यानंतर विधानसभेमध्ये जो काही टर्नअराउंड झाला ते अत्यंत धक्कादायक आहे. पण अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये आढळतात ना की जिथे, म्हणजे 2004चं तर सगळ्यात फेमस उदाहरण आहे की ज्याच्या आधारावरती भारतीय जनता पार्टीने म्हणजे निवडणुका लवकर घेतल्या, ज्या नॉर्मली ऑक्टोबरमध्ये व्हायच्या लोकसभेच्या निवडणुका, त्या त्यांनी आधी एप्रिल मे मध्येच घेऊन टाकल्या. कारण त्यांना असं वाटत होतं की 3 राज्यांमध्ये जे यश मिळालंय त्याचा मोठा फायदा आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये होईल. 4 महिन्यामध्येच त्याच राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना सुद्धा त्याच राज्यांमध्ये भाजपचा परफॉर्मन्स घसरला. तुम्हाला 1985चं खूप मोठं उदाहरण आठवत असेल की पूर्ण देशभर राजीव गांधींची लाट होती आणि त्याच लाटेमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, कर्नाटकमध्ये अचानक जनता दलाचे रामकृष्ण हेगडे तिकडे मुख्यमंत्री झाले. 2014चं उदाहरण तुम्हाला आठवत असेल की मोदींची एवढी मोठी लाट झाली आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या दिल्लीमध्ये, त्या आम आदमी पार्टीने स्वीप केल्या. तर अशी अनेक उदाहरणं आहेत. मग त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र वेगळा का बघायचा? या गोष्टी होऊ शकत नाहीत असं तुम्हाला वाटतं? कारण आपण आधी एनिवे डिस्कस केलंय की महाविकास आघाडीचा सगळा जो कारभार आहे तो ढिसाळ चाललाय. महाविकास आघाडीचं आपापसातलं कॉर्डिनेशन संपलंय, जे लोकसभेत बघायला मिळालं होतं. त्याचबरोबर अनेक मतदारसंघामध्ये जे तिसरे उमेदवार उभे होते, रिबेल्स होते, इंडिपेंडंट्स होते, ज्यांचा प्रभाव लोकसभेमध्ये दिसला नाही, एक विशिष्ट नॅरेटिव्ह असल्यामुळे, तो विधानसभेमध्ये कदाचित दिसू शकतो. या सगळ्या गोष्टी नाही का जाणवल्या त्याच्यामध्ये? हे सगळं तुझं बरोबर आहे आणि या सगळ्या फॅक्टर्सची चर्चा आपण आधी सुद्धा केली होती. महाविकास आघाडीचा गाढवपणा, त्यांच्या चुका, त्यांच्यातली भांडणं, त्यांच्यामध्ये ऐक्य नसणं, लोकसभेतला विजय त्यांच्या डोक्यात जाणं वगैरे वगैरे वगैरे. तरी सुद्धा तू ज्या निवडणुकांचा संदर्भ दिलास त्याही पलीकडे मी एक संदर्भ सांगतो 2018चा. 2018 डिसेंबरमध्ये बघ, आता राजस्थान, मला वाटतं मध्य प्रदेश, छत्तीसगड यामध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. लोकसभेमध्ये 2019ला तिन्ही राज्यामध्ये काँग्रेसचा प्रचंड पराभव झालेला दिसतोय. त्यामुळे हे घडू शकत नाही असं माझं अजिबात मत नाही. पण माझा आक्षेप ज्याला आहे, पहिल्यापासून जे बोलतोय, डिफरन्स, फरक बघ ना. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जरी महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं
त्यांना 30+1 जागा मिळाल्या, तरी 2 आघाड्यातल्या मतांच्या टक्केवारीतला फरक फार फार तर 1% होता. फार फार तर 1%. आता फरक किती झालाय? आता फरक जवळजवळ 16% आहे. 1% जो फरक होता तो 3-4% होऊ शकतो. CSDSच्या आधीच्या सर्व्हेनुसार किंवा त्यांच्या नंतरच्या सर्व्हेनुसारही 39% महाविकास आघाडीला आणि 43% महायुतीला होती. हा, आणि 43% मतं महायुतीला होती. म्हणजे होता 4%चा फरक होता. पण 16% यांना 34% मतं मिळाली आहेत महाविकास आघाडीला आणि जवळजवळ 50% मतं महायुतीला मिळालेली आहे. 16%चा फरक विक्रमी आहे, ऐतिहासिक आहे, आश्चर्यकारक आहे. म्हणून तो पचायला आणि पटायला अवघड जातोय असं मला वाटतं. काहीही आपण अपेक्षा करू शकतो निवडणुकीच्या राजकारणामध्ये एनिथिंग इज पॉसिबल असं म्हणतात. हे सगळं मला मान्य आहे. फक्त माझी इतकीच विनंती आहे, ज्यांना लोकशाही टिकवायची आहे, लोकशाहीविषयी आस्था आहे, लोकशाहीविषयी आदर आहे, त्या सगळ्या लोकांना मला हेच सांगायचं आहे की आता माझ्याकडे उत्तर नाही आहेत किंवा तुमच्याकडेही असणार नाहीत, पण आपण जास्तीत जास्त प्रश्न विचारले पाहिजेत. उदाहरणार्थ मी सांगतो, हे सगळी सिस्टीम जी आहे ती सडलेली आहे, गंडलेली आहे, हे आपल्याला आता मान्य आहे. महाराष्ट्रातला जो पराभव झालेला आहे महाविकास आघाडीचा, त्याला महाविकास आघाडी जेवढी जबाबदार आहे तेवढंच निवडणूक आयोग जबाबदार आहे, तेवढंच सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे, तेवढीच सरकारी यंत्रणा जबाबदार आहे असं माझं मत आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे माझ्यासारखा माणूस जो आहे, जो घटनेवर विश्वास ठेवतो, 4 खांब आहेत लोकशाहीचे त्यांच्यावर विश्वास ठेवतो, ज्युडिशियरीचा आदर करतो, विधिमंडळांचा आदर करतो, त्यांच्यावर टीका करताना सुद्धा एक आदर कायम आहे असं वारंवार म्हणतो. पण जर सुप्रीम कोर्टच जनतेला फसवायला लागलं किंवा निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलून सत्ताधाऱ्यांचा फायदा करून दिला तर काय म्हणायचं? माझा इतकाच प्रश्न आहे. तर काय म्हणायचं? सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, आता माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातल्या 2 अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक खटल्यांचा निकाल का दिला नाही? सुनावणीला सुद्धा घेतलं नाही. एकदा उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी ते मेन्शन केलं की हे मॅटर आहे, हे मागे पडले, हे लवकर घ्यायची गरज आहे, तेव्हा सरन्यायाधीशांनी त्या वकिलांना सुनावलं की तुम्हीच माझ्या जागी येऊन बसा म्हणून. मला हे सरळ वाटत नाही. ज्या सुनावण्या करणं शक्य होतं आणि जी त्वरित सुनावणी व्हावी म्हणून विधानसभा अध्यक्षांना 10 वेळा सांगत होतं सुप्रीम कोर्ट आणि अध्यक्षांचे कानही ओढत होतं, ती सुनावणी स्वतः सरन्यायाधीशांनीच घेतली नाही. 6 महिन्यात एकदाही घेतली नाही, वेळ मिळाला नाही. अगदी तुमचं नावाचा आणि निशाणीचा जो खटला होता तोही सुनावणीला सुप्रीम कोर्टात आला नाही. यावर आंधळेपणाने विश्वास कसा ठेवायचा? आज जर या खटल्यांचा निकाल लागला असता तर मला असं वाटतं लोकांनी मतदान करताना वेगळ्या पद्धतीने केलं असतं. म्हणजे लोकांनी मतदान करताना काय केलं असतं हे मी जेव्हा बोलतो तेव्हा हे मतदान फेअर झालंय असं मी गृहीत धरतोय. जे तसं नाहीये असं मला वाटतं हे मला नोंदवू दे. दुसरी गोष्ट ही आहे, इलेक्शन कमिशन किती वेळा निवडणुका पुढे ढकलल्या, महापालिकेच्या तर ढकलल्याच, पण विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी आपल्या सोयीनुसार म्हणजे भाजपच्या सोयीनुसार, सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार पुढे ढकलली. त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे तिचे 5-5 हप्ते देणं शक्य झालं सत्ताधाऱ्यांना, अदरवाईज 3-4 हप्त्यांवर भागलं असतं. म्हणजे जे आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणूक आयोग म्हणत होता की ही लाडकी बहीण योजना हे मतदारांना आमिष आहे, मग आचारसंहितेच्या आधी ते आमिष नव्हतं. माझ्या मते ही अप्रत्यक्ष लाचच होती सरकारी तिजोरीतून दिलेली. अशा प्रकारे 1,500 रुपये देऊन 7,500 रुपये देऊन मतदारांना आपल्या बाजूला वळवणं, मग ते आचारसंहितेच्या आधी किंवा आचारसंहितेच्या नंतर, ही लाचखोरीच आहे असं मला वाटतं. ही लाचखोरी करण्याची पुरेशी संधी निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना दिली. तिसरी गोष्ट मी तुला सांगतो, मला का संशय येतो. 95 कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये, मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ईव्हीएमचा आकडा यामध्ये फरक आहे. आणि हा एकूण फरक किती आहे? आज वायरला आर्टिकल आलेला आहे, 5 लाखाहून अधिक मतांचा फरक आहे. हा 5 लाख मतांचा फरक पडतो या 2 आकड्यांमध्ये, प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएम मधला आकडा. याचा अर्थ काय आहे? आणि निवडणूक आयोग असं मानत नाही की आपल्याला काही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हणून महाराष्ट्रात पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे, अडचणीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत आणि निवडणूक आयोगापासून सरकारी यंत्रणेपर्यंत ही निवडणूक गणलेली होती. आणखीन एक गोष्ट सांगतो, जो मुद्दा फारसा चर्चेत येत नाही, पण पैसा, अमर्याद पैसा वापरला गेला या निवडणुकीमध्ये. म्हणजे अधिकृत पैसा जो लाडकी बहीण सारख्या योजनातून मिळाला, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर ज्याला म्हणतात, तो मिळाला. दुसरी गोष्ट अनधिकृत पैसा, लाखो रुपये वाटले गेले मतदारसंघामध्ये आणि हे लोक उघडपणे बोलत होते. 10,000 हजार रुपये एका मताला दिले जात होते. माझा मुद्दा असा आहे की पैसा हा फॅक्टर या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेला आहे. म्हणजे तो अधिकृत पैसा असेल किंवा हा अशा प्रकारे चोरीचा बेकायदेशीर पैसा असेल, याबद्दल का नाही तुमचे सर्व्हेस विचारत लोकांना तुम्हाला किती पैसे मिळाले? 10,000 हजार रुपये जर एका मताला ठाणे जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, विदर्भामध्ये वाटले गेले असतील तर याचं उत्तर कोण देणार आहे? आणि निवडणूक आयोगाने ह्याला परवानगी कशी दिली? म्हणजे लोक सांगत होते पैसे मिळाले, पैसे वाटले. निवडणूक आयोग तिथे हस्तक्षेप करू शकत नव्हता, पोलीस तिथे हस्तक्षेप करू शकत नव्हते. काय म्हणणं आहे? म्हणजे या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नाहीत. आणि आणखीन एक मुद्दा मी सांगून ठेवतो, नंतर आपण चर्चा करू, नंतर महाविकास आघाडी आणि महायुतीची चर्चा करू. अदानी फॅक्टर कोणीही बोलत नाहीये. माझं म्हणणं आहे या निवडणुकीत अदानी फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरलेला आहे. कारण धारावीच्या रिडेव्हलपमेंटचं कॉन्ट्रॅक्ट अदानीला मिळालं होतं महायुतीकडून. जर महायुती हरली असती तर हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं असतं. अदानीला 1000 एकरपेक्षा जास्त जमीन मुंबईमध्ये दिली होती या रिडेव्हलपमेंटसाठी. अदानीचं प्रचंड लाखो करोड रुपयाचं नुकसान झालं असतं. हा अदानी फॅक्टर काय आहे? अदानीने कुठे हस्तक्षेप केला या निवडणुकीत? या निवडणुकीला अदानीने पैसा पुरवलाय का? या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत ना आम्हाला. कारण उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणाले होते की आमचं जर सरकार आलं तर आम्ही धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्टचं जे कॉन्ट्रॅक्ट अदानीला मिळालेलं आहे ते रद्द करू. म्हणून अदानीने हे सगळं घडवून आणलंय का? अदानी ही मोठी शक्ती आहे. मला या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. मला निवडणूक प्रक्रियेचा आदर करायचा आहे, मला सुप्रीम कोर्टाचा आदर करायचा आहे, मला निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या समित्या किंवा जे काय असतील त्यांची यंत्रणा त्याचा आदर करायचा आहे. पण हे लोक मला परवानगीच देत नाहीयेत आदर करण्याची. याचं कारण यांच्या वर्तनामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये आणि ज्यांनी जवळजवळ 40-45 वर्ष निवडणुका बघितल्यात अशा पत्रकाराच्या मनामध्ये असंख्य शंका निर्माण होत आहेत. जोपर्यंत या शंकांची उत्तरं कोणीतरी व्यवस्थेतला माणूस आम्हाला देणार नाही तोपर्यंत शांत कसं बसायचं? तुम्ही ईव्हीएमचे काही मुद्दे उपस्थित केलेत. वायरच्या आर्टिकलचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जी मतं मोजली गेली आणि ईव्हीएम मध्ये असलेला नंबर ह्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 लाखाहून अधिक मतांची तफावत आहे. त्याच्यावरती इलेक्शन कमिशनशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन मिळेल. पण साधारणतः सांगण्याचा, कारण 1-2 मतदारसंघांच्या बाबतीमध्ये जेव्हा तो उल्लेख होता तो आम्ही चेक करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की ईव्हीएम मध्ये पडलेली मतं आणि पोस्टल बॅलेट्स वेगळी असतात. ती पोस्टल बॅलेट्सचं काउंटिंग हे त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं नाहीये, म्हणजे ईव्हीएमच्या मतांमध्ये. आणि ते पोस्टल बॅलेट प्लस ईव्हीएम मिळून ऍक्च्युअल रिझल्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय. पण अर्थात इलेक्शन कमिशनकडनं अधिकृतरित्या ह्याच्यावरती ज्यावेळेस प्रतिक्रिया येईल तेव्हा आपण ती दाखवूच त्याच्यामध्ये. पण वागळे, मला एक प्रश्न त्याच्यामध्ये सातत्याने विचारायचा आहे. आपण एकदा एका राजकारणावरती पण बोलून बघूया. मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं शोधावी लागतील. तुमचं म्हणणं आहे त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला हवी आहेत आणि त्या गोष्टी शोधाव्या लागतील. पण त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा हा राहतो की कुठेतरी महाविकास आघाडी लिथार्जिक झाली का या निवडणुकीनंतर? त्यांना असं वाटत होतं का की आपण आता सहज जिंकतोय? कारण जर आपण लोकसभा निवडणुकीचं सुपर इम्पोजिशन विधानसभा मतदारसंघांवरती केलं तर काही फारसा डिफरन्स नव्हता. 159च्या घरामध्ये महाविकास आघाडी होती आणि 130च्या घरामध्ये 27 ते 130च्या घरामध्ये महायुती होती. म्हणजे डिफरन्स जो होता तो अवघ्या 25-30 मतदारसंघांचाच फक्त डिफरन्स होता. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या पद्धतीने प्रचार त्याच्यानंतर झाला, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण याच्यावरनं वादविवाद सुरू झाले.
एक महत्वाची दुसरी गोष्ट की उद्धव ठाकरे म्हणत होते की चेहरा आपण दिला पाहिजे, ज्याला शरद पवार आणि काँग्रेसने मान्यता दिली नाही. या सगळ्या गोष्टींचा कंबाईंड इम्पॅक्ट हा महाविकास आघाडीचा प्रचार हा कलेक्टिव्हली करण्यामध्ये किंवा एकत्रितपणे आम्ही पर्याय उभा करतोय, आमचा हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती पण झाला का? लोक विधानसभेमध्ये नेतृत्व कोण करणार आहे हे कुठेतरी बघत होते आणि ते द्यायला महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली असं तुम्हाला वाटतं का? 100% साहिल. आणि तुला जर आठवत असेल तर आपल्या आधीच्या मुलाखतीमध्ये आपण या विषयावर बोलत होतो. म्हणजे महाविकास आघाडीवर टीका करणारा मी पहिला पत्रकार होतो आणि आपण त्या मुलाखतीत हे मुद्दे यांची चर्चा व्यवस्थित केली होती. तुला जर लक्षात असेल, महाविकास आघाडीच्या डोक्यामध्ये हवा गेली. लोकसभेतल्या विजयानंतर ते एकमेकाला पाण्यात पाहायला लागले आणि सुरुवात तिथून झाली. ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागला त्या दुसऱ्या दिवशी नाना पटोले असं म्हणाले की महाविकास आघाडीतला मोठा भाऊ काँग्रेस आहे. आता आम्हाला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत, आम्ही नंबर 1चा पक्ष आहोत, आम्ही विधानसभेला 100हून अधिक जागांची मागणी करणार आहोत. महाविकास आघाडीच्या पराभवाला तिथून सुरुवात झाली. तिथून म्हणजे पायाभरणीच तिथे झाली. नंतर मग या पायाभरणीवर कळस कोणी चढवले? एका बाजूला नाना पटोले होते, दुसऱ्या बाजूला संजय राऊत होते. महाविकास आघाडीचे हितचिंतक त्यांना सांगत होते जाहीरपणे भांडू नका, जागा वाटप शांतपणे करा. म्हणजे आता नाना पटोले आणि संजय राऊतनाच फक्त दोष द्यायचा असं नाही. उद्धव ठाकरेंच्या वतीने संजय राऊत बोलत होते. नाना पटोले जे बोलत असतील ते काँग्रेसच्या हायकमांडच्या वतीने बोलत असते असं मी म्हणतो. म्हणजे हे दोन्ही जे सर्वोच्च नेते आहेत ते सुद्धा जबाबदार आहेत. महाविकास आघाडीवरच्या विश्वासाला तडा तिथून गेलेला आहे. हे लोक जाहीरपणे भांडतायत. सत्ता मिळायच्या आधी एक तर ह्यांना मुख्यमंत्री कोण ठरवता येत नाहीये. उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री ठरवा, इच्छा तर त्यांना व्हायची आहे पण हे मुख्यमंत्री ठरवायला तयार नाहीयेत. शरद पवार उलटी सुलटी विधानं करतायत. आधी शरद पवार म्हणाले की आम्हाला काय मुख्यमंत्री पदात वगैरे रस नाही एनसीपीला, नंतर म्हणाले की ज्यांच्या जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे शरद पवारांनी एक नवा गोंधळ निर्माण केला. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा महाविकास आघाडीवर आधीच परिणाम झाला होता. म्हणून सतत आपण काय म्हणत होतो, मी तरी म्हणत होतो की अटीतटीची झुंज आहे. महाविकास आघाडी लोकांच्या सहानुभूतीमुळे 1-2 पावलं पुढे आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की ही लोकांची सहानुभूती जी होती ना ती महाविकास आघाडीने जागा वाटवामध्ये गमावली. त्यानंतर प्रचार ढिला पडला, यांचा काही प्रचारच नव्हता. आणि या तुलनेमध्ये जर आपण महायुतीकडे बघितलं तर महायुतीचे लोक देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अगदी अजित पवार सुद्धा या तिघांनाही श्रेय द्यायला पाहिजे की ते पराभवाने खचून गेले नाहीत. ते पराभवामुळे अलर्ट झाले आणि दुप्पट कामाला लागले. म्हणजे लाडकी बहीण योजना माझ्या स्मृतीप्रमाणे लोकसभेच्या पराभवानंतरच आली. हो बरोबर. आणि नुसती योजना आणून उपयोग नाही. योजना तर मनमोहन सिंग यांच्या सरकारने पण खूप आणल्या होत्या, पण त्या योजनेचं अत्यंत प्रभावी मार्केटिंग हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी केलं. आता अजित पवारांनी गुलाबी रंग घेतला, गुलाबी जॅकेट घातलं, याबद्दल मीही त्यांची चेष्टा केली आहे, अनेकांनी केलेली आहे. पण कुठेतरी या महिलांना जमा करण्यामध्ये या गुलाबी जॅकेटचा फायदा झाला की काय हे शोधायची वेळ आली आहे. एकनाथ शिंदे, आपण हे म्हणत होतो, गेल्या वेळेलाही चर्चा केली होती की एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ही खलनायकाची होती जेव्हा गद्दारी वगैरे विषय होते तेव्हा. पण लोकसभा निवडणुकीमध्ये गद्दारी हा मुद्दा डायल्यूट झाला होता, तो सौम्य झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एका पाठोपाठ एक घोषणांची फैर झाडली. म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ, अप्रेंटिस योजना, शेतकऱ्यांसाठी वीज माफी अमुक एक हॉर्स पॉवरच्या पंपासाठी, त्यानंतर इतर योजना वृद्धांसाठी, तीर्थयात्रा योजना, तू बघितलंस तर असंख्य घोषणा एकनाथ शिंदेनी केल्या आणि त्या लोकांमध्ये जाऊन लोकांपर्यंत पोहोचवल्या. मला एकनाथ शिंदेना मार्क द्यावेसे वाटतात कारण त्यांनी लोकांमध्ये जाणारा मुख्यमंत्री ही प्रतिमा स्वतःची बनवली. गद्दार ही प्रतिमा पुसून काढण्यात त्यांना यश आलं. सो आपण जे ज्याचं आहे त्याला देऊया ना श्रेय. आपण त्यांच्यावर टीका करतो जे केव्हा करायची तेव्हा त्यांच्या राजकारणाबद्दल,
पण जे त्यांनी मिळवलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा एवढे प्रभावी ठरतील असं मला अजिबात वाटत नव्हतं. ठाणे जिल्ह्याबाहेर त्यांचा प्रभाव आहे की नाही हा एक वादाचा विषय होता. पण एकनाथ शिंदे पोचले. एकनाथ शिंदेचं जे मोठं बळ आहे ते मला असं वाटतं लोकांपर्यंत जाण्यात आहे. काल तिथे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यांच्याकडून पैसे मिळालेल्यांनी आजारपणात जे पैसे मिळाले त्यांचा जो वैद्यकीय कक्ष आहे त्याच्याकडून या लोकांनी सिद्धिविनायकामध्ये गाऱ्हाणं घातलं, आरती केली तिथे. आता अशा असंख्य लोकांना असंख्य रुग्णांना एकनाथ शिंदेनी मदत केली. एक प्रसंग तुला सांगतो, एक का दोनदा घडलंय ते. हायवेवरून एकनाथ शिंदे ठाण्याहून येत होते मंत्रालयामध्ये. मध्ये त्यांना अपघात झालेला दिसला. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबून हे खाली उतरले. त्या अपघातग्रस्तांवर उपचार करण्याची सगळी व्यवस्था केली. हे कोण मंत्री किंवा मुख्यमंत्री करतो? अपघात काय मोठा नव्हता, किरकोळ होता वगैरे, ठीक आहे. पण किरकोळ अपघात झालेला आहे, जनतेतल्या काही लोकांना त्रास झालेला आहे, त्यांना उपचाराची गरज आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवणं हे आजच्या काळामध्ये विशेष आहे. आपण जे गुण आहेत ते गुण म्हणायला हवेत. म्हणजे मी लोकांमध्ये जातो, मी लोकांचा मुख्यमंत्री आहे, ही इमेज त्यांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. आणि लाडकी बहीण योजनेमुळे त्यांचाही फायदा झाला, जसा अजित पवारांचा झाला तसा त्यांचाही फायदा झाला. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचं श्रेय काय मी सांगतो. एक तर पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेच्या पराभवानंतर ते खचले नाहीत, हे महत्वाची गोष्ट. पूर्ण भाजप खचला होता. भाजपचे कार्यकर्ते नकारात्मक मूडमध्ये होते, पण त्यांना पुन्हा उत्साह दिला. विशेषतः हरियाणातल्या विजयानंतर आपण जिंकू शकतो हे त्यांनी आणि अमित शहानी या कार्यकर्त्यांना पटवून दिलं. आणि जे RSS वाले संघवाले निष्क्रिय होते लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांना प्रचारात आणलं. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींना हे बरोबर माहिती होतं की RSS जर प्रचारात उतरेल तर आपल्याला मोठं बळ मिळेल. मोहन भागवतांपासून सगळ्यांच्या भेटी घेतल्या देवेंद्र फडणवीस यांनी. नितीन गडकरींना सुद्धा भेटले आपले अहंकार बाजूला ठेवून. आणि मोहन भागवतांना कन्व्हिन्स केलं की संघाचे स्वयंसेवक प्रचारात उतरले पाहिजेत, नाहीतर महाविकास आघाडी जिंकेल आणि आपण अडचणीत येऊ, हे त्यांनी कन्व्हिन्स केलं. म्हणजे तुझ्याकडे मला वाटतं रिपोर्टर अँकर आहे, तिने पण एक शो केला होता, संघाचे लोक काय करतायत, संघ कसा काम करतोय वगैरे वगैरे. अनुजा धाकरस मला वाटतं, तर तिने शो केला होता. तीही बोलली संघवाल्यांशी जाऊन ते काय काय करतायत, कसे कसे जाऊन घरोघर फिरतायत. हे बघ, संघाचं नेटवर्क मोठं आहे, आपण हे मान्य करायला हवं. जरी मी संघाचा टीकाकार असलो तरी त्यांची बलस्थानं काय आहेत मला माहितीये. ते घराघरात जाऊ शकतात, त्यांच्या शाखा सर्वत्र असतात, त्यांचे जुने जे लोक आहेत त्यांच्याशी ते संपर्क ठेवून असतात. ते सगळं त्यांनी ऍक्टिव्ह केलं ना देवेंद्र फडणवीसांनी. पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी फडणवीस म्हणजे ब्राह्मण हा जो आपल्याला टॅग लागलाय तो काढायचा प्रयत्न केला. गेल्या 2 महिन्यामध्ये सोशल मीडिया बघा, होर्डिंग्स बघा, इतर ठिकाणी बघा, देवेंद्र फडणवीस असं कधी आपण वाचलं नाही. देवाभाऊ काय नाव आलं? देवाभाऊ, आमचा देवाभाऊ. देवेंद्र फडणवीसांचं नाव देवाभाऊ झालं आणि ते जाणीवपूर्वक करण्यात आलं कारण ब्राह्मणपणाचा जो टॅग आहे तो त्यांना नको होता. मी बहुजनांचा मुख्यमंत्री आहे, मी बहुजनांचा सुद्धा नेता आहे, जरी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो तरी सुद्धा, हे त्यांना दाखवायचं होतं. तशी होर्डिंग त्यांनी सगळ्या हायवेवर सुद्धा लावली होती, तुझ्या लक्षात असेल, तेव्हा टीकाही झाली होती. पण हे त्यांनी पद्धतशीरपणे केलं. आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांच्या जे एक आहे काय, एक आहे तो सेफ आहे, बरोबर आहे ना? हा, एक आहे तो सेफ आहे, ही घोषणा उपयोगी पडली असं ते म्हणतात. आणि दुसरं श्रेय ते मोदींना देतात की मोदी आहे तो मुमकिन आहे. तर मला असं वाटतं मोदी आहे तो मुमकिन आहे आदरापोटी ते बोलतायत, पण त्यांनाही माहिती आहे की मोदींचा फारसा काही उपयोग झाला नाही यावेळेला. एक आहे तो सेफ आहे म्हणजे त्यांनी काय केलं, मूळ घोषणा काय होती, बटेंगे तो कटेंगे. ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या, अजित पवार म्हणाले, अशोक चव्हाण म्हणाले, उलटी रिॲक्शन आली. मग मोदींनी आणि अमित शहानी हुशारी केली, त्यांनी ही घोषणा मवाळ केली. हा, बटेंगे तो कटेंगेला त्यांनी काय एक आहे तो सेफ आहे बनवलं आणि हिंदू सगळे एक आले तर सेफ राहतील हे दाखवायचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचा मेसेज दिला, हिंदुत्वाचा मेसेज गावोगाव पोचवला, कीर्तनकारांकडून कीर्तन करून घेतली, ओबीसीच्या 300च्या वर मिटिंग घेतल्या यादवनी, धर्मेंद्र यादवनी, भूपेंद्र यादवनी.
300च्या वर मिटिंग घेतल्या, त्यानंतर बौद्धेतर दलितांच्या सुद्धा पद्धतशीर मिटिंग घेतल्या. हे त्यांच्या बाजूला घडत होतं. महाविकास आघाडी अशा वेळेला काय करत होती? काहीच नाही, बसले होते की काय म्हणतात ना, की आम्हाला देवानीच सांगितलेलं आहे तुम्ही जिंकणार आहात, त्यामुळे आपोआपच निवडून येणार आहात तुम्ही, असं या सगळ्यांना, नाना पटोले, राऊत सगळ्यांना वाटत होतं. एकच अपवाद शरद पवारांचा, जे मेहनत घेत होते, गावोगावी जात होते, त्यांनाही यश मिळालं नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. पण शरद पवार सोडले, जयंत पाटील सोडले, तर बाकी पक्षाचे नेते, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शेवटच्या 15 दिवसात प्रचार सुरू केलेला आहे. त्याआधी तर त्यांचं एन्जिओप्लास्टी किंवा व्हॉट एव्हर झालं होतं, ते रुग्णालयात होते, थोडे दिवस आराम करत होते. त्यानंतर त्यांनी प्रचार सुरू केला. शेवटचे 15 दिवसच महाविकास आघाडीने प्रचार केला. आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचं एक मोठं कारण मी तुला सांगतो, त्यांनी एकमेकाचे उमेदवार पाडले. एकमेकाचे उमेदवार पाडले. उदाहरणार्थ सोलापूरला जर काँग्रेसला जागा नाही मिळाली, दक्षिण सोलापूर का कुठची, तर प्रणिती शिंदेना एवढी प्रगल्भता असायला हवी की आपण आघाडी म्हणून लढतो आहोत, भाजपचा पराभव हा आपला अजेंडा आहे. त्यामुळे समजा एक जागा नाही मिळाली आणि तिथे शिवसेनेचा माणूस निवडून आला, उद्धव ठाकरे यांच्या, तर काही आपलं नुकसान होणार नाहीये, शेवट आघाडीचा माणूस निवडून येणार आहे. पण प्रणिती शिंदे एरवी त्या शांत असतात, त्यांनी याच वेळी बंडाचं निशाण उभं केलं आणि अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्या अपक्ष उमेदवाराला किती कमी मतं पडली आहेत हे आपण पाहू शकतो. पण झाला ना तिथे महाविकास आघाडीचा सोलापूरमध्ये त्या मतदारसंघामध्ये पराभव झाला आणि त्याला प्रणिती शिंदे जबाबदार आहेत. असं अनेक ठिकाणी झालंय. नाना पटोले मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून विदर्भात किती लोकांना उभं करण्यात आलं इतर नेत्यांमार्फत, हे जरा शोधून काढा म्हणावं. तू जे म्हणतोयस ना अपक्ष आणि बंडखोर, तर हे बंडखोर अपक्ष हे भाजपने उभे करायचीच गरज नव्हती. काँग्रेस हीच स्वतःचा शत्रू आहे. त्यामुळे विदर्भात जो काँग्रेसचा पराभव झालाय ना, त्याला जबाबदार काँग्रेसचे नेते आहेत. बघा एकमेकाचं जमतंय की नाही, नाना पटोलेच्या विरुद्ध कोण कोण आहे आणि कोणी उमेदवार उभे केले नाना पटोले मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून, हे चेक करा, मग लक्षात येईल. एका बाजूला महायुती आपल्या ऐक्याचं प्रदर्शन करत होती, त्यांच्यामध्ये मतभेद नव्हते, मतभेद होते ना, जागा वाटपाच्या वेळेला होते, पण त्यांनी प्रदर्शन केलं नाही. अमित शहाचे वटारलेले डोळे पाहून का होईना हे तिघं गप्प बसत होते, जाहीरपणे काही बोलत नव्हते. इथे तर मुक्त रान होतं ना, रोज सकाळी उठून 9 वाजताचा भोंगा वाजायचा संजय राऊतांचा. नाना पटोलेवर टीका करायचे, नाना पटोले दिवसभर यांच्यावर बोलत राहायचे आणि मग लोकांची करमणूक व्हायची. तेव्हा ऐक्याची भावना आमच्यात आहे महायुतीमध्ये, हे सुद्धा त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलंय. लक्षात घ्या, जी त्यांना जास्त मतं मिळालेली आहेत. महायुती महाविकास आघाडीच्या पुढे होती याविषयी माझ्या मनात शंका नाही. म्हणून मी म्हणतो महायुती जिंकली याच्यामध्ये काय मला आश्चर्य वाटत नाही. मला आश्चर्य आणि धक्का बसला तो फरकाबद्दल. एक शेवटी मला ह्याच्यावरती यायचं की पुढे काय, तुम्ही उद्धव ठाकरेंचं पुढचं भवितव्य कसं बघताय? त्यांना कुठेतरी आता इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स जे ते काही करायचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्र प्रेमी बंधूनो भगिनीनो मातानो असं करून ते सुरुवात त्यांनी केलेली होती, या सगळ्या गोष्टी सुटतील का तीच कास त्यांना पुढे पकडून ठेवावी लागणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, शरद पवारांच्या पक्षाचं काय होणार? त्यांचं वय लक्षात घेता एका पद्धतीने त्यांनी आधीच घोषणा केलेली आहे की आता यापुढे ते पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये असणार नाहीत, ते राज्यसभेमध्ये पुन्हा जाणार नाहीये. त्यांची टर्म 26ला संपतीये शरद पवारांची, 2026ला. तर पुढच्या निवडणुकीमध्ये ते किती ऍक्टिव्ह असतील, काय असतील, कशा पद्धतीने राजकारण करतील ह्याच्याबद्दल शंकाच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता यांचं पुढचं हे तुम्ही कसं बघता? मला शरद पवारांबद्दल असं वाटतंय की हा माणूस नेहमी तुम्हाला आश्चर्याचे धक्के देतो. म्हणजे त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला जे केलं ते 84व्या वर्षी निव्वळ अशक्य होतं. निव्वळ अशक्य 84व्या वर्षी. म्हणजे 84 वर्षाचा माणूस जो आता कॅन्सर पासून मुक्त झालाय, एवढी मोठी लढाई लढलाय, तो एवढी मेहनत मैदानात उतरून करतो आहे. शरद पवारांनी 60-70च्या वर सभा घेतल्या, दर दिवसाला 4 ते 5 सभा घेत होते. मला असं शरद पवारांबद्दल वाटतं की शरद पवारांना कधीही गृहीत धरू नये. ते कोणत्या क्षणी काय करतील कुणालाही कळत नाही. अजित पवार तर म्हणत होते की प्रतिभाताईंना पण कळत नाहीये, असं अजित पवार जाहीरपणे सांगितलं होतं. तेव्हा शरद पवार
हे शांत बसणारे गृहस्थ नाहीत. त्यांनीच सांगितलेलं आहे, मी काय घरात बसणार नाही, मी आता चाललोय, पुन्हा बाहेर पडणार. नाही, पण आता काँग्रेस एनसीपी मर्जर वाटतंय का तुम्हाला? शरद पवार पुन्हा शक्यता आहे, कारण शरद पवारांच्या पुढे या त्यांच्या पक्षाचं काय होणार हे आपल्याला बघितलं पाहिजे. त्यांच्यानंतर कोण हा पक्ष चालवणार आहे? जयंत पाटील, सुप्रिया सुळे, मला वाटत नाही ते स्वतंत्रपणे हा पक्ष चालवतील. तेव्हा या पक्षाचं जर काँग्रेसमध्ये मर्जर झालं तर माझ्या मते ती स्वागतार्ह गोष्ट असेल, कारण त्यांचा मूळ प्रवाह तोच आहे ना. वैचारिक मतभेद होण्याचा काही प्रश्न नाहीये. तेव्हा शरद पवारांनी आपण हयात असताना हे मर्जर जर घडवून आणलं, जे त्यांनी लोकसभेच्या वेळेला ज्याचं सुतोवाच केलं होतं की असं होऊ शकतं म्हणून, ते आता जर घडवून आणलं त्यांनी विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर, तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे एक होईल, काँग्रेसचा प्रवाह सुद्धा महाराष्ट्रात मोठा होईल आणि शरद पवारांच्या विचारांचे जे लोक आहेत, म्हणजे त्यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या विचाराचे जे लोक आहेत, ते राजकारणामध्ये एका मोठ्या मंचावर जाऊ शकतील. आता यातून येणार दुसरा प्रश्न आहे, अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? मी तीही शक्यता नाकारत नाही. या क्षणाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे म्हणतात ना, काय म्हणतात, अंड्यातून पिल्लू बाहेर यायचंय. आपण अंड असतानाच बोलतो तशी परिस्थिती आहे. अंड्यातून पिल्लू बाहेर यायची आपण वाट बघितली पाहिजे असं मला वाटतं. अजून ही पिल्लं काय बाहेर आलेली नाही, पण अशी खूप पिल्लं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नव्याने बाहेर येतील असं मला वाटतं. त्यामुळे जर अजित पवार आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र आला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. अजित पवार पुन्हा स्वगृही परत आले किंवा काका त्यांच्याकडे गेले, जे काय असेल ते मार्ग काढले जातात. एकदा एकत्र यायचं म्हटल्यावर मार्ग काढले जातात. आणि अजित पवारांच्या पक्षातले जे नेते आहेत त्यांना सुद्धा शरद पवारांबद्दल आदराचीच भावना आहे ना, त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे कसं होईल काय सांगता येत नाही. महाराष्ट्रातली पॉलिटिकल राजकीय परिस्थिती ही त्या अर्थाने प्रेग्नंट आहे असं आपण म्हणूया. म्हणजे त्याच्यातून काही घडू शकतं. उद्धव ठाकरेंचं काय आपल्याला माहित नाहीये, पण बघूया काय होतंय. उद्धव ठाकरेंचं मला असं वाटतं हे उद्धव ठाकरेंवर अवलंबून आहे. आणि या पुढची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची जेवढी असेल त्यापेक्षा अधिक आदित्य ठाकरेंची असेल. आदित्य ठाकरे आणि त्यांचे तरुण सहकारी काय करणार आहेत, ते हे आव्हान स्वीकारणार आहेत का? पहिलं आव्हान आहे मुंबई महापालिका. ते जोरात लढणार आहेत का? परिस्थिती प्रतिकूल आहे. साधन सामुग्री त्यांच्याकडे कमी असणार. याच्या उलट त्यांना संपवण्यासाठी भाजप, शिंदे यांची शिवसेना, मनसे सगळे काम करणार. या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे कसे उभे राहतात? उद्धव ठाकरे म्हणाले मी महाराष्ट्रासाठी लढणार, म्हणजे ते आता हिंदुत्वाचा अजेंडा सोडून मराठीचा अजेंडा पुन्हा घेणार का? हा सुद्धा प्रश्न आहे, बघावं लागेल. उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर ते ठामपणे उभे राहू शकतात. आता या मधल्या 2.5 वर्षात त्यांनी दाखवलं की आपण उभे राहू शकतो. पण या पराभवाने खचून न जाता आपण कामाला लागलोय असे संकेत त्यांनी गेल्या 2 दिवसात दिलेले आहेत. त्यांनी नवे पदाधिकारी सुद्धा नेमलेले आहेत. पण मला असं वाटतं उद्धव ठाकरेंवर नजर जेवढी पाहिजे तेवढीच आदित्य ठाकरेंवर पाहिजे. आदित्य ठाकरे थोड्याशा उच्चभ्रू वर्तुळात असतात वगैरे, ठीक आहे, पण त्यांचा प्रश्नांचा अभ्यास चांगला आहे. माणूस तडफदार आहे, राजकारणामध्ये शिकतोय. गेल्या 10 वर्षात त्यांची जर प्रगती पाहिली राजकारणातली तर निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आतापर्यंत शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची असायची, ती उद्धव ठाकरेंची झाली. उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेनी फोडली. आता आदित्य ठाकरे या शिवसेनेचं काय करतात, तिला नवरूप कसं देतात, तिथे नवे अनुयायी कसे जोडतात. पण आता शिंदेचं पण चॅलेंज आहे ना. शिंदे आता सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी 57 जागा निवडून आणलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे, शिंदेचं मोठं चॅलेंज आहे. आणि शिंदेना अक्षरशः सत्तेचं सलाईन आहे. शिंदेना मुख्यमंत्री पद न मिळाल्यावर, म्हणजे आता समजा मिळालं नाही आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदेचं काय होणार? कारण सत्तेत राहण्याशिवाय शिंदेना पर्याय नाहीये. उपमुख्यमंत्री पद मिळालं तर उपमुख्यमंत्री पद, केंद्रात मंत्रीपद दिलं तर केंद्रात मंत्रीपद, काहीतरी घेऊन त्यांना सत्तेत राहावं लागेल. आणि जे निवडून आलेले 55-56 आमदार आहेत त्यांना खुश ठेवावं लागेल. शिंदेचं आव्हान आहेच. शिंदे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करतील, पण कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारे संपतो यावर माझा विश्वास नाही. राजकीय पक्ष लोकांच्या बाजूनी कसा उभा राहतो
लोकांच्या मागण्या घेतो का, लोकांसाठी लढे लढवतो का, यावर त्याची पुढची वाटचाल ठरते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण यांना वेळ देऊया. शिंदेचं काय होणार, तू चांगला प्रश्न आला, शिंदेचं काय होणार हे बघावं लागेल. शिंदेनी 2.5 वर्ष अगदी सत्ता उपभोगलेली आहे. आता जेव्हा मुख्यमंत्रीपद नसेल त्यांच्याकडे आणि बहुतेक ते त्यांना मिळणार नाही अशा बातम्या दिल्लीतून येत आहेत. रामदास आठवलेंनी तर आज जाहीरच केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसच होणार आहेत मुख्यमंत्री म्हणून. तेव्हा अशा वेळेला शिंदे काय करणार आहेत हे बघावं लागेल. त्यांचे जे सहकारी आहेत त्यापैकी बहुसंख्य सहकारी यांना पक्षनिष्ठा वगैरे काय नाहीये. हे बहुसंख्य सहकारी यांना सत्तेत वाटा पाहिजे. तो त्यांना कसा मिळतो यावर त्यांचं ठरेल. आणि शिंदेचं काय भवितव्य असणार यासाठी सुद्धा थोडा काळ आपल्याला वाट बघावी लागेल. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे साहिल, मला असं वाटतं त्याकडे आपण वळायला पाहिजे. नवं सरकार तर आता मला असं वाटतं की 2 डिसेंबरच्या आधी काय होईल अशी शक्यता मला वाटत नाहीये. कारण त्याचा आकार उकार पण आपल्याला बघायला लागेल. कारण शेवटी त्याच्यामध्ये एवढी परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. मुख्यमंत्री कोण होणार, मुख्यमंत्री जर भाजपचा झाला तर ते फडणवीस होतील का, जर फडणवीस नाही झाले तर दुसरा काही ऑप्शन आहे का, जर दुसरा ऑप्शन असेल तर भारतीय जनता पार्टी किती मंत्रीपदं घेणार, मग एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील की अजून कोणाला उपमुख्यमंत्री करतील. अजित पवारांकडनं तर आधीच गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की त्यांच्याकडनं उपमुख्यमंत्रीपद असणार आहे. पण त्याच्यामुळे मला एक विनंती करायची आहे तुम्हाला की आपल्याला 2 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा बसावं लागणार आहे ही चर्चा करायला. कारण त्यावेळेस तो सगळा आकार उकार स्पष्ट झालेला असेल. तुझं असं ठाम मत आहे की 2 डिसेंबर पूर्वी काहीच होणार नाही? नाही, मला असं वाटत नाही आता काय होईल. कारण आता भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते हे ज्यावेळेस अशा पद्धतीची सिच्युएशन असते त्यावेळेस ते काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. अशा याच्यामध्ये ते काही दिवस वाट बघतील की काय नक्की होत आहे, कोण कशा पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. कारण आता आपण बघितलं कालच शिंदेनी शेवटी रात्री उशिरा ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की कोणी जमा होऊ नका, कोणी अशा पद्धतीने मागण्या करत फिरू नका. जे 2 दिवसापासून सुरू होतं ते कुठेतरी थंड करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडी वाट बघूया 2 तारखेनंतर. म्हणजे त्याच्यामुळे थोडी वाट अगदी आपण 2 तारखेनंतर म्हणजे आता थंडा करके खाव अशी पॉलिसी आहे भाजपची. एक्झॅक्टली. कारण त्यांच्याकडे आता म्हणजे काय म्हणतात त्याला की मॅसिव्ह मॅन्डेट त्यांच्याकडे आहे आणि ते मॅन्डेट कसं वापरायचं हे भारतीय जनता पार्टीला स्वतः ठरवावं लागणार आहे. अनेक त्याच्यामध्ये मुद्दे येत राहणार आहेत. त्यामुळे निखिल वागळे, मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यावं लागेल. 2 तारखेनंतर आपण पुन्हा त्याच्यावरती चर्चा करू. नवीन सरकार कसं झालंय, त्या सरकारची रचना कशी दिसतीये, कोणी कशी मंत्रिपदं घेतली आहेत, त्याच्यावरनं कोणाचा प्रभाव शेवटी या सरकारवरती असणार, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे. पण आज आत्ताच्या परिस्थितीबद्दल तुम्ही मुंबई तकशी चर्चा केली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुमचेही धन्यवाद. कारण आमचे 40 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे आम्हाला असेच वाढत ठेवायचे आहेत. पुढच्या काळामध्ये राजकारण असेल किंवा इतर अनेक विषयांवरती विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. त्यामुळे मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत रहा मुंबई तक.